नमस्कार सर्वांना, शुभ सकाळ। तर मी आज मस्तपैकी अशी बघा थाळी बनवले। तर कुरकुरीत मासं, बटाट्याची भाजी आणि अंडी पण आहे ती अशी शिजवून घेतलेली आणि हरभरा मी काल भिजत घातलेलं होतं आणि कुकरमध्ये 5-7 अशा शिट्ट्या करून घेतल्या आणि नंतर आता भाजीला मस्तपैकी अशी झणझणीत चमचमीत रसा भाजी अशी बनवायला घेतली। तर त्यासाठी मी मसाला पण घेतला। तर मसाला मी काही सुद्धा घेतलेला नाही, फक्त लसूण आणि कांदा घेतलेला आहे। कांदा जरा जास्त वापरलाय। तर कांदा जास्त वापरल्यामुळं असं घट्ट मध्ये हरभऱ्याची रस्सा भाजी होते। तर आता आमच्या मनीम्यावचं काय चाललंय बघा, आता इकडं खेळतोय। तर त्याला काहीतरी घावलंय असं खेळायला मस्तपैकी, तर ती एकटंच खेळत बसलंय। तर आता मी भाजीपाला आणलेला होता। तर भाजीपाला आता काय काय आहे, चवळीच्या शेंगा आहेत त्या ती असं निवडत बसल्या। तोपर्यंत इकडे मुलांनी केक मागितला म्हणून आता केक देते आता तर त्याची हाक आली, मम्मी केक पाहिजे। मग त्याला आता केक नेऊन देते। दर म्हटलं खाऊन घे। तोपर्यंत इकडे मी भाजी हे आणलेल्या सगळ्या निवडत होती। तो बसला केक खात आणि ही ब्रेडचा पुडा पण आणलाय बघा। आता मस्त जसा मऊ ताजा ताजा ब्रेडचा पुडा खूप छान लागतो। तर यो ब्रेडचा पुडा पण आता ठेवून देते। नाही हसत तर आता शेंगदाणा पण भाजून घेतले तिकडं भाजीसाठी। तर मी हरभऱ्याच्या भाजीत नाही घालणार काय शेंगदाणं, कूट शेंगदाण्याचं असंच आपलं डब्यात भरून ठेवते। तर आता इकडं आता नारळ येतंय सगळं हे। तर नारळ मी इकडं सगळं दुसऱ्या बकेटमध्ये ठेवले ते। तर बरंचच नारळ पडलेलं इथं। तर आता ह्या बकेटमध्ये नारळ होतं, तर त्या बकेटमध्ये ठेवलं। तर आता फ्रीज उघडून बघते आता। तर त्यात आता शिळ्या भाज्या आहेत त्या। तर भाज्या संपलेल्याच होत्या। तर आता एकच गाजर आहे, एकच टमॅटो आहे आणि शेवग्याच्या शेंगा, गावरी शेंगा थोड्या थोड्या, सगळं थोडं थोडं दिसतंय। संपलेलं होतं थोडं, त्याच्यामुळे ही भाजीपाला असा आणून आता स्टॉक करून ठेवते। तोपर्यंत इकडं शेंगदाणे शिजवून घेतली ती असं भाजी बरोबर ही खायला खूप छान लागते ती। मीठ टाकले त्यात मीठ टाकून घेतलंय। तर आता भाज्या काय काय शिल्लक राहिले त्या बघते आता। थोड्याच भाज्या शिल्लक राहिले त्या। तर आता ही डाळ कांदा या मसूरच्या डाळीचा आणि मुगाच्या डाळीचा मिक्स मध्ये डाळ कांदा असा बनवलेला। तर आता सगळे जेवलेली सकाळी, तरी शिल्लक चपाती अर्धी राहिलेली। तर आता मला दुसऱ्या चपात्या त्या बनवायच्या त्या, त्यासाठी ही माझी अशी सगळी आता वाट्या ही अशा कोकणं खोलून अशी मी बघते। तर आता ह्याच्यात मासं थोडं शिल्लक राहिले ते, तिकडे बटाट्याची भाजी। तर आता ही मला श्रीखंड करायचं आहे। श्रीखंडसाठी मी सकाळी दही बांधून ठेवलेलं होतं। तर त्यातलं आता एवढं आता बघा पाणी साठून राहिलं या, आणि एवढंच ह्याच्या आधी पण एवढंच पाणी होतं, ती पण साठून राहिलेलं होतं, ती ओतून दिलं होतं। तर आता ही पण पाणी आता ओतून देते। आता मला भांडी पण घासायची होती, ही डबं ही आलेलं मुलांचं ही सगळं आता घासून घेते, नंतर स्वयंपाकाला सुरुवात करते मग। तर आता अनेक आता श्रीखंडच्या ते ह्याच्यात पाणी सांडतंय, तर ते आता ठेवलं। तोपर्यंत इकडे भाजीपाला भरून ठेवायचा आहे मला। तर केळं बाजूला काढून ठेवते, फ्रीजमध्ये काही केळं मी ठेवत नाही। तर कोवळ्या कोवळ्या शेंगा येत्या ते बघते आता। तर चवाळीच्या शेंगा त्या रसा भाजी बनवायसाठी खूप छान अशी भाजी लागते। तर आता ही कोथिंबीरीची पिंडी बघा, मला एक पिंडी 9 रुपयाला भेटली। ताजी ताजी कोथिंबीर आहे मस्तच। तर बटाटो पण आहेत इकडं, फ्लावर, चहासाठी आलं, असं थोडं 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 मी ताजा ताजा भाजीपाला आणलेला आहे। फ्लावर मोठा नाही आणला, बारकाच आणला या। बाकीचा भाजीपाला होता, तर इथं घरात काय काय संपलेलं होतं, त्याच्यामुळे मी एवढा भाजीपाला आणलाय। तर हे बघा, हे लहान लहान कांदा इथं, ही लहान लहान कांदा पण आता घेऊन आले ते। असा मोठा कांदा असला की आपल्याला वापरू वाटत नाही ना, मग ही बारका कांदा असा घेतलेला आहे।
तर आता इकडं सगळा किचन आता साफसफाई करून आता इकडं काय काय बघते आता या किचनच्या बाजूला. तर आता इथं दही मी ह्या स्टीलच्या डब्यात लावलेलं होतं आणि मातीचं भांडं असं ठेवलेलं आहे. तर अजून काय दही लागलं नाही, सकाळीच लावलेलं होतं. तर असंच आता दही मातीच्या भांड्यात ठेवलंय. गरम पाण्याची तवली आहे ती इकडं बाजूला ठेवली. त्यात भात आहे कुकरमध्ये आणि ही शेंगदाणे कुकरमधनं काढून घेतलं. तर आता फ्रीजमध्ये ठेवून देते, लागल तसं असं जेवणाबरोबर खायला येते ती. तर आता मी हरभऱ्याची भाजी बनवते मस्तपैकी. आता कुकरला शिट्ट्या देते आता 5-6 तासाच्या. आधी भिजत घातलं होतं हरभरं, तर चांगलं निवडून धुवून चाळणीत असं धुवून घेतलं. त्या कुकरमध्ये आता शिट्ट्या आता 4-5 शिट्ट्या केल्याशिवाय काय हरभरे शिजत नाहीत. तर आता तोपर्यंत आता कणिक मळून ठेवते. आता 5-7 चपात्याची आता कणिक मळायला घेतली. तर आता चपात्यात मीठ आता टाकून घेते आता मस्तपैकी. आता मला पाहिजे तेवढं आता मीठ टाकते आणि पटपट असे कणिक मळून घेते. घटमुट अशी हसताय. तर मस्तपैकी आता चपात्याची कणिक मळून घेतली. तर 10-15 मिनटं अशीच आता मुरायला ठेवते आता चपात्याची कणिक. आता तोपर्यंत इकडं रस्सा भाजी बनवते. तर भांडी पण बरीचशी साठलेली होती, कणिक मळून ठेवते आणि भांडी पण घासून घेते, किचन कट्टा साफ करते. तोपर्यंत इकडं कुकरच्या शिट्ट्या होऊन जाते त्या 5-7. मस्तपैकी अशी कणिक मळली आता. तर चांगली आता चपात्याची कणिक मळली आता. तर आता त्याला तेल थोडंसंच घेते आता, लावून ठेवते आता. पाच मिनिटात चपात्याची कणिक मळून घेतली इकडं. इकडे आता आमच्या मांजराचं पण आता हाका मारत होतं मला बऱ्याच उशीर. इकडं तिकडं बघतंय, किचनमध्ये फिरतं मांजर. त्याचं सतत काय नाही काय तरी आरडाओरडा इकडं प्रत्येकाच्या भोवती चालूच असतो. तर आता चपाती कणकेला तेल पण लावून झाले, आता झाकून ठेवते आणि असंच आता भाजी करायला आता आवरते. आता त्यासाठी आता मसाला करायला घेते आता. तर बारीक आता 5-7 आता कांदे घेते आणि खोबरं घ्यायचं आहे मला. आता किचनची माझी साफसफाई चालू आहे. इकडं तिकडं आवराआवरी सावरी. का तर मला चपात्या बनवायच्या होत्या, त्याच्यामुळं किचन माझा क्लीन करायचा चालला या. तर आता फक्त तिथं पळपोट चपात्याचं भांडं एवढंच फक्त मला पाहिजे. बाकी सगळं मी इकडं सारलं. इकडं भांडी खरकटी. आता मला कोथिंबीर भरून ठेवायची होती, त्यासाठी मी ते लाडगं भांडं आहे ते धुवून घेतलं. चपात्या होईपर्यंत ते भांडं सुकतं, नंतर मग ओल्या वाळक्या फडक्याला असं पुसून घेते. पण घेतलं या चपात्या करायसाठी. तोपर्यंत इकडं कोथिंबीर मी
कापून घेतली होती आणि ती तशी अशी उभा करून ठेवली आहे. त्यातलं पाणी घाण काय असेल ती निघून जाते. त्यासाठी ते भांडे पण चांगलं आता धुवून घेतले. ते भांडं नितळायला ठेवते, नंतर मग पुसून घेते. मग तोपर्यंत इकडे लहान लहान कांदे घेतले ती 5-7. एक खोबऱ्याचा तुकडा घेतला, लहान लहान कांदे घेतले ते, आणि बाकीचं खोबरं कसं कसं काय काय आहे, कसं राहिलंय ते बघत बसले. तर आता असंच आता फ्रीजमध्ये ठेवून देते. कांद्याचं काप करून घेते आता. बारकं बारकं आहे तर कांदा, आणि चिरायला पण सोपं पडते ती, पण तिखट लय असते ती कांदा ही. तर आता खोबऱ्याचं काप पण करून घेते आता बारीक बारीक आता फोडणीसाठी. बारीक 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 असं मस्तपैकी असं उभा कांदा चिरून घेतला इकडं. तर आता ही पाणी पण ओतून देते. मस्तच असं रस्सा भाजी आज होणार आहे. कोणी मारलं तुला? तोपर्यंत भैयानं मारलं? बघा काय चाललंय आमच्या. भैया तर आता तेल ओतून घेतलंय. हरभरा पण शिजले ते एका पातेल्यात काढून घेतलं. तर मोहरी जिरीची फोडणी देते, आणि पहिल्यांदा कांदा नाही टाकला, खोबरं टाकलेलं. मस्तपैकी कांदा टाकून घेतला. तर या मसाला पुढे येते. आपली चटणी आहे, हळद आहे. हळद आधी टाकलेली पण होती, आणि धना पावडर आणि मसाला पुढे आहे. तर हे सगळं आता टाकून घेते आता. बाकी कोणता सुद्धा मसाला वापरला नाही. कोथिंबीर ही असं आलं असलं तर आलं पण खिसून घातलं तरी चालतं. कढीपत्ता असला की कढीपत्ता टाकायचा, आणि मस्तपैकी एक शिट्टी द्यायची कुकरची पुन्हा एकदा. आता ही आई सगळं आता हरभरा टाकून घेते आता. एक पाहिजे तेवढं रस्सा भाजी बनवायची. मग पाणी गरम असलं की गरम पाणी ओतायचं आणि एक शिट्टी द्यायची आता. तर कुकरला आता बाजूला काढून ठेवते आता. तोपर्यंत मला ही कोथिंबीर आहे, भांडं पण चांगलं पुसून घेतलं, आणि ही कोथिंबीर अशी रोज वापरायला कशी 2-4 दिवस जायसारखी अशी ठेवायची आहे. तर मी त्याच्यासाठी बघा ही कोथिंबीर अशी बुडकं कापून घेतली ती, आणि रोज फ्रीजमधून काढले तरी ही अशी माती काही फरशावरनी ही आपल्या किचन कट्ट्यावर होणार नाही. त्याच्यासाठी मी अशी आयडिया केली. मस्तच अशी फुललेली कोथिंबीर हिरवीगार अशी. वाव, मस्तच ठेवून टाकते आता. कोथिंबीरीला पाणी सुटायला लागलं की अशीच आता पुसून घ्यायची. मस्तच पळपूट भरून अशी चपाती लाटून घेतली. तोपर्यंत पातळ अशी टम्म अशी फुगलेली चपाती. तर आता ही चपाती अशी टम्म फुगलेली चपाती कशी आता मस्तच भाजून आता निघते. तर अशा मी सरसर पटपट अशा चपात्या सगळ्या बनवून घेतल्या, पातळ अशा पळपूळ भरून अशा. चला तर मग बाय, भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.
बऱ्याच उशीर अशी कणिक मळून ठेवली की अशा मस्तपैकी सरसरीत अशा सरभरीत चपात्या लाटा येते त्या पटपट पटपट, आणि पातळ पण कणिक होऊन जाते आणि मऊ पण राहते त्या चपात्या.